नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, BA भाग 2 मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत BA भाग 2 भूगोल या विषयाचा, सेमिस्टर क्रमांक 3 आणि पेपर क्रमांक 3. पेपरचं टायटल आहे सॉइल जिओग्राफी अर्थात मृदा भूगोल. मृदा भूगोल हे पेपर क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं किंवा अभ्यासलं प्रकरण क्रमांक 1 मूलभूत मृदा भूगोल. मूलभूत मृदा भूगोल या टॉपिकमध्ये एकूण 3 मुद्द्यांचा समावेश होतो. त्यातला पहिला मुद्दा आहे मृदा भूगोल, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. मुद्दा क्रमांक 2 मृदा भूगोल व मृदाशास्त्र आणि मुद्दा क्रमांक 3 मृदा भूगोलाचे महत्त्व. या 3 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तथापि आत्तापर्यंत मुद्दा क्रमांक 1 आपला चालू आहे. मुद्दा क्रमांक 1 मृदा भूगोल व्याख्या. मृदा भूगोलाच्या व्याख्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ज्या केलेल्या आहेत त्या सर्व आपण अभ्यासलेल्या आहेत. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मृदा भूगोल म्हणजे काय. त्यानंतर मृदा भूगोलाचे स्वरूप त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. मृदा भूगोलाचे जे वेगवेगळे स्वरूप आहे, वर्णनात्मक स्वरूप, काल्पनिक स्वरूप, प्रादेशिक स्वरूप, वितरणात्मक स्वरूप, वैज्ञानिक स्वरूप, सांख्यिकीय स्वरूप, बहुविध स्वरूप इत्यादी इत्यादी अनेक, याच्याविषयी आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर मृदा भूगोलाची व्याप्ती. मृदा भूगोलाच्या व्याप्तीवरती आपले 1-2 लेक्चर्स झालेले आहेत. खरं तर मृदा भूगोलाच्या व्याप्तीला आपण इंग्लिशमध्ये स्कोप ऑफ सॉइल जिओग्राफी म्हणतो. त्यालाच आपण फील्ड ऑफ सॉइल जिओग्राफी किंवा सब्जेक्ट मॅटर ऑफ सॉइल जिओग्राफी या नावाने ओळखलं जातं. नाही, इंग्लिशमध्ये अनेक शब्द आहेत, मराठीमध्ये तसंच आहे. मराठीमध्ये सुद्धा मृदा भूगोलाच्या व्याप्तीस आपण विषय सामग्री म्हणतो, मृदा भूगोलाचे अभ्यास क्षेत्र म्हणतो किंवा मृदा भूगोलाची व्याप्ती असं म्हणतो. आता ज्यावेळी आपण मृदा भूगोलाची व्याप्ती अभ्यासतो त्यावेळी हे मृदा भूगोलाची व्याप्ती अभ्यासत असताना आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ती चर्चा करावी लागते. त्यामध्ये अनेक घटक समाविष्ट होतात. उदाहरणार्थ मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक. आता मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक म्हणजेच मृदा भूगोलाची व्याप्ती होय. म्हणजे व्याप्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मृदा भूगोलाच्या अभ्यासाचे घटक. मृदा भूगोलामध्ये ज्या घटकांचा आपण अभ्यास करतो त्या घटकांचा समावेश मृदा भूगोलामध्ये केला जातो. आता हे घटक कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एक, मूलभूत घटकांचा अभ्यास. मृदा भूगोलाचे काही मूलभूत घटक आहेत, बेसिक घटक आहेत. त्या घटकांचा अभ्यास आपल्याला मृदा भूगोलामध्ये करावा लागतो. दुसरा मुद्दा मृदा निर्मिती व रचना. मृदेची निर्मिती कशी होते, त्याची रचना काय आहे, या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मृदेतील घटक आणि गुणधर्म. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा आहेत, त्यांचा रंग वेगळा आहे, त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत, कारण त्या मृदेमध्ये असणारे घटक हे वेगवेगळे आहेत. मग हे घटक कोणते आहेत, त्यांचे गुणधर्म कोणते आहेत, त्या घटकाचा आपल्याला अभ्यास मृदा भूगोलामध्ये करावा लागतो. चौथा मुद्दा आहे मृदेचे वर्गीकरण. ज्यावेळी आपण मृदाचा अभ्यास करतो जागतिक पातळीवर त्यावेळी ते मृदेचे वर्गीकरण करावं लागते आणि वर्गीकरणात्मक किंवा वितरणात्मक आपल्याला अभ्यास तो करावा लागतो. मृदेचे प्रकार. जागतिक पातळीवरती कोणकोणत्या प्रकारची मृदा आपल्याला आढळते त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मृदेची अवनती म्हणजे मृदेचा ऱ्हास, मृदेची गुणवत्ता ढासळलेली असते ती का, त्याची कारणे कोणती आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्यावरती उपाय काय आहेत, या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि शेवटी मृदेचे व्यवस्थापन म्हणजे मृदेचा कस, मृदेची प्रत, मृदेचा दर्जा जर आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, जास्तीत जास्त मृदेतून उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला मृदेचं व्यवस्थापन करावं लागतं. हा जो संपूर्ण भाग आहे, हा सगळा भाग मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मृदा भूगोलामध्ये आपण कोणत्या घटकांचा अभ्यास करत आहोत किंवा मृदा भूगोल कोणत्या घटकाच्या अभ्यासाशी संबंधित आहे, तीच त्या मृदा भूगोलाची व्याप्ती म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्र, याच्या अगोदरच्या तासाला याच्यातला मृदा भूगोलाचे अभ्यासाचे घटकमध्ये पहिला मुद्दा आपला झालेला आहे मूलभूत घटकांचा अभ्यास. त्यानंतर आता दुसरा मुद्दा
की मृदा निर्मिती व मृदा रचना, मृदेची निर्मिती कशी होते. विद्यार्थी मित्र, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असंख्य घटक आहेत. हे घटक यापैकी काही घटक हे निसर्गाने निर्माण केलेले आहेत आणि काही घटक हे मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून भूगोलामध्ये ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास दोन विभागामध्ये विभागतो, एक नैसर्गिक घटक आणि एक मानवनिर्मित घटक. आता मृदा हा नैसर्गिक घटक आहे, निसर्गाने निर्माण केलेला आहे, म्हणून त्याचा वापर मात्र मानवानं मोठ्या प्रमाणात केला स्वतःचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी. म्हणून मानवाच्या दृष्टीनं मृदा ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे. मग या नैसर्गिक साधन संपत्तीची निर्मिती कशी झाली, त्या निर्मितीच्या प्रक्रिया कोणकोणत्या आहेत, हा भाग आपण मृदा भूगोलामध्ये अभ्यासतो. विशेषतः मृदेची निर्मिती म्हणजे ज्यावेळी पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी पृथ्वी हा एक तप्त वायूचा गोळा होता. त्यानंतर तो स्वतःभोवती फिरू लागला, त्याच्यातील उष्णतेचं उत्सर्जन झालं आणि पृथ्वी थंड होऊ लागली. थंड होण्याची क्रिया जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्रभागाकडे झाली. त्यामुळं पृथ्वीचा बाहेरील भाग जो वायुरूप होता तो द्रवरूप झाला. पुन्हा पृथ्वी थंड होऊ लागली, द्रवरूपाचं रूपांतर घनरूपामध्ये झालं. पृथ्वीचा वरील भाग आपल्याला घनरूप अवस्थामध्ये दिसतो. माती सुद्धा आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आढळते, बरोबर. म्हणजे हे असे जशी पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वायुरूपाचं द्रवरूपाचं घनरूपामध्ये रूपांतर झालं आणि आजचा आपल्याला पृथ्वीचा बाह्य भाग घनरूप अवस्थेमध्ये दिसतो, तो पृष्ठभाग आहे. त्यापैकी काही भाग मृदेचा आहे, ओके, जमिनीचा आहे. आता ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या असंख्य प्रक्रिया आहेत. जसं प्राकृतिक प्रक्रिया आहे किंवा नैसर्गिक प्रक्रिया आहे, मृदा निर्मितीची प्रक्रिया, काही जैविक प्रक्रिया आहे आणि रासायनिक प्रक्रिया आहे. या 3 प्रकारच्या प्रक्रियेतून मृदेची निर्मिती होत असते. अर्थात पृथ्वीची उत्पत्ती होऊन कित्येक कोटी वर्षे झालेली आहेत, पण मृदा निर्मितीची प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही. मृदा निर्मितीची प्रक्रिया ही अखंडपणे चालू आहे. म्हणजे कालावधी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक. मात्र ज्यावेळी आपण जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मृदा अभ्यासतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की काही ठिकाणची मृदा ही वेगळ्या प्रकारची आहे, काही ठिकाणची मृदा ही वेगळ्या प्रकारची आहे, वेगळ्या रंगाची आहे, वेगळ्या पोतची आहे. मग याच्यावरती म्हणजे विशिष्ट प्रकारची मृदा विशिष्ट प्रदेशामध्येच आढळते, कारण त्या मृदेवरती किंवा मृदेच्या निर्मितीवरती असंख्य घटक परिणाम करत असतात किंवा प्रभाव टाकत असतात. मग हे प्रभाव पाडणारे घटक कोणते आहेत किंवा मृदाच्या निर्मितीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर सर्वात एक अत्यंत महत्त्वाचा घटक की हवामान. आता पहा, हवामान संपूर्ण जगाच्या पाठीवरती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आढळतं. हवामानाचे मुख्य असंख्य घटक जरी असले तरी 2-3 घटक महत्त्वाचे: तापमान, पर्जन्य, आर्द्रता किंवा वायुभार, वारे, वृष्टी इत्यादी इत्यादी. हे प्रत्येक ठिकाणी भिन्न भिन्न आहे. जर तुम्ही उष्ण आणि दमट प्रकारच्या हवामानामध्ये गेला तर त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी तांबूस रंगाची मृदा आढळते. हेच जर तुम्ही उष्ण प्रदेशामध्ये गेला, वाळवंटी प्रदेशामध्ये गेला, तर त्या ठिकाणी आपल्याला वालुकामय मृदा आढळते. नदीच्या किनारी जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी गाळाची जमीन किंवा काळी कापसाची मृदा आपल्याला आढळते. म्हणजे हे प्रदेश बदलला, हवामान बदललं की त्या ठिकाणची मृदाही बदलते. मग हे जगाच्या पाठीवरती असंख्य हवामान विभाग आहेत, त्याला अनुसरून मृदाही असंख्य प्रकारच्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे मृदेच्या निर्मितीवरती परिणाम करणारा हवामान हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जैविक घटकामध्ये काय आहे? वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, हे संपूर्ण जीव आहे. मात्र ज्यावेळी एखाद्या प्रदेशामध्ये वनस्पतीचं प्रमाण किती आहे, कोणत्या प्रकारची वनस्पती आहे, त्याच्यावरती त्या वनस्पतीचे गुणधर्म त्या मातीमध्ये मिसळतात किंवा त्या मातीला येतात आणि त्यामुळं एक विशिष्ट प्रकारची मृदा एखाद्या प्रदेशामध्ये तयार होते. काही प्रदेशामध्ये अत्यंत सूक्ष्म जीवजंतू असतात, कीटक असतात. तेही बऱ्याच वेळा काय की प्राणी जे आहेत, बरेचसे प्राणी हे जमिनीमध्ये राहतात किंवा बिळामध्ये राहतात, जमीन पोखरतात, जसं गांडूळ आहे किंवा मुंग्या वारूळ बनवतात किंवा खेकड्या आहेत किंवा भुसे आहेत, उंदीर आहेत. हे सुद्धा मृदेची निर्मिती करण्यासाठी शेतामध्ये
अत्यंत महत्त्वाचे मानले जातात की ज्याच्यामुळे विशेष प्रकारची मृदा तयार होते. आणि त्यानंतरचा घटक आहे भूपृष्ठ. भूपृष्ठाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी पृथ्वीचा पृष्ठभाग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. भूपृष्ठ समुद्र सपाटीपासून किती उंचीवरती आहे, भूपृष्ठाचा उतार किती आहे, त्याचबरोबर भूपृष्ठाचं स्वरूप काय आहे. आपण जनरली भूपृष्ठाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी पठारी प्रदेश आहे, काही ठिकाणी मैदानी प्रदेश आहे. आणि मग पर्वत, पठार, मैदान ही तीन भूमिस्वरूपे, फक्त ही तीन भूमिस्वरूपांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येतं की पर्वतीय प्रदेशावरती उतार जास्त आहे, पठारी प्रदेशावरती उतार मंद असतो आणि मैदानी प्रदेशामध्ये उतार अत्यंत सौम्य प्रकारचा असतो किंवा समतल असतो. आता यामुळे होतं काय की मृदाची परिपक्वता आहे ती मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला जास्त आढळते. मृदेची सुपीकता साधारणपणे मध्यम प्रकारची आपल्याला पठारी प्रदेशामध्ये आढळते आणि पर्वतीय प्रदेशामध्ये मृदा फारशी लवकर तयार होत नाही, कारण त्या ठिकाणी मृदेची थूप जलद गतीने होते, कारण त्या ठिकाणी जमिनीला उतार असतो. मग हे अशा प्रकारचे जे मृदा निर्मितीवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत ते घटक त्या ठिकाणी परिणाम करून आपल्याला पाहावयास मिळतात. कालावधी हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. काही प्रदेशामध्ये लवकर मृदा तयार होते, काही प्रदेशामध्ये उशिरा तयार होते, पण मृदा निर्मितीची प्रक्रिया ही कालावधी हा अत्यंत एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. त्यानंतर रचना. आता पहा, मृदेची रचना ही वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची आढळते. कारण मृदेमध्ये अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित ही घटक काही ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ, काही मृदेमध्ये सेंद्रिय घटक असतात, काही मृदेमध्ये असेंद्रिय घटक असतात, काही मृदेमध्ये पाणी असते. पाणी तर प्रत्येक मृदेमध्ये असते, वाळवंटी प्रकारची मृदा सोडली तर, पण त्या पाण्याचं प्रमाण किती आहे त्या मृदेमध्ये त्यावरून त्या ठिकाणी मृदेची गुणवत्ता किंवा मृदेचा प्रकार निश्चित होतो. आता दलदलयुक्त मृदा की ज्या ठिकाणी 24 तास 12 महिने किंवा सतत वर्षानुवर्षे पाणीच आढळतं, अशा ठिकाणी आपल्याला दलदलयुक्त मृदा आढळते. पण ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही, पर्जन्याची अत्यंत कमतरता आहे, राजस्थान सारखा भाग, तिथं आपल्याला वाळवंटी प्रकारची मृदा आढळते. हे जसं जमिनीच्या सानिध्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती वेळ आहे, किती कालावधीसाठी आहे, त्याच्यावरती त्या ठिकाणची मृदा तयार होत असते आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या मृदेची रचना बदलते. हवेचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी सर्वसाधारणपणे प्रत्येक जमिनीमध्ये हवाही असतेच, ऑक्सिजन असतोच, कारण वनस्पतींना ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणजे एखादी जमीन जर भुसभुशीत असेल तर तिथं हवेचं प्रमाण जास्त असतं, एखादी जमीन जर घट्ट चिकणमातीची असेल तर तिथं हवेचं प्रमाण कमी असतं. काही मृदेमध्ये सूक्ष्म जीवजंतू आपल्याला असलेले पाहावयास मिळतात. जे सूक्ष्म जीवजंतूचं प्रमाण किती आहे, हवेचं प्रमाण किती आहे, सेंद्रिय घटकांचं प्रमाण किती आहे, असेंद्रिय घटकांचं प्रमाण किती आहे, याच्यावरती मृदेची रचना अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतरचा विद्यार्थी मित्र, तिसरा भाग अत्यंत महत्त्वाचा की मृदेतील घटक आणि गुणधर्म. मृदेतील घटकामध्ये त्याची विभागणी वेगवेगळ्या विभागामध्ये केली जाते. जसं असेंद्रिय घटक आहेत, सेंद्रिय घटक आहेत, सूक्ष्म जीवजंतू आहेत, हवा आहे, पाणी आहे इत्यादी. याहीपेक्षा वेगळे घटक आहेत. पण हे घटक का अभ्यासावे लागतात? कारण ज्यावेळी आपण शेतीतून उत्पादन घेतो, जमिनीतून मृदेतून उत्पादन घेतो, त्यावेळी एखाद्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा आहे याचा विचार करतो. कोणत्या प्रकारची मृदा आहे म्हणजे काय की त्या मृदेमध्ये कोणत्या प्रकारचे घटक अस्तित्वात आहेत, असेंद्रिय घटक किती आहेत, सेंद्रिय घटक किती आहेत, सूक्ष्म जीवजंतू आहेत कोणकोणत्या प्रकारचे आहेत, हवेमध्ये जमिनीमध्ये हवेचं प्रमाण किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे, याला अनुसरून मृदेचा सामू निश्चित होतो. मृदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे स्फुरद, पालाश वगैरे जे असतात की जे रासायनिक गुणधर्म असतात त्याच्यावरून किंवा प्राकृतिक गुणधर्मावरून आपल्याला या मृदेमध्ये कोणत्या प्रकारची पिके किंवा कोणतं पीक चांगलं येऊ शकते याचा विचार करावा लागतो आणि त्यासाठी मृदेमधील घटक कोणकोणते आहेत ते अभ्यासावा लागतो. या सगळ्या अभ्यासाचा समावेश भूगोलाच्या
मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केलेला आपण पाहतो किंवा केला जातो. आता मृदा भूगोलाचे काही गुणधर्म आहेत किंवा मृदेचे काही गुणधर्म आहेत. मृदेचे गुणधर्म ज्यावेळी आपण अभ्यासतो त्यावेळी त्या गुणधर्माची विभागणी किंवा वर्गीकरण आपल्याला 3 विभागामध्ये करावं लागतं. त्यातला पहिला विभाग जो आहे तो प्राकृतिक गुणधर्म, मृदेचे प्राकृतिक गुणधर्म. दुसरा जो विभाग आहे तो मृदेचे रासायनिक गुणधर्म आणि तिसरा जो विभाग आहे तो मृदेचे जैविक गुणधर्म. आता मृदेचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक हे 3 विभाग पाडलेले आहेत. याला अनुसरून आपल्याला मृदेचे कोणकोणते गुणधर्म असतात, कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत हे अभ्यासता येते. आता प्राकृतिक गुणधर्मामध्ये कोणत्या गुणधर्मांचा समावेश होतो, जसं मृदेचा पोत. आता मृदा कोणत्या प्रदेशामध्ये आढळते, हे पोत हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं तरंग पोत आहे, सूक्ष्म पोत आहे, जाडाभरडा पोत आहे. जाडाभरडा पोत कशाला म्हणतो, ज्यावेळी एखाद्या मृदेमध्ये खडकाचे लहान मोठे तुकडे अस्तित्वात असतात किंवा मुरुमाचे लहान मोठे तुकडे अस्तित्वात असतात त्यावेळी त्याला आपण जाडाभरडा पोत असं म्हणतो. जर एखाद्या मृदेमध्ये जसं वाळवंटी प्रदेशामध्ये आपण पाहतो की वालुकामय मृदा, तर त्यामध्ये हा वाळवंटी मृदामध्ये वालुकामय पोत आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. जर एखाद्या ठिकाणची मृदा सूक्ष्म मातीच्या कणापासून बनलेली असेल तर त्या ठिकाणचा पोत आपण सूक्ष्म पोत, त्या मृदेचा सूक्ष्म पोत असं म्हणतो. म्हणजे हे तरंग पोत किंवा सूक्ष्म पोत, जाडाभरडा पोत, हलका पोत, पुंजक्याचा पोत, हे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते पोताच्या संदर्भात आहे. त्याला टेक्स्चर ऑफ द सॉइल असं म्हटलं जातं. त्यानंतर संरचना. मृदेची संरचना म्हणजे काय, मृदेची रचना वेगळी आणि संरचना वेगळी, की मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक अस्तित्वात आहेत आणि त्यानुसार मृदेची रचना कशा प्रकारची तयार झालेली आहे. अर्थात मृदेमध्ये खनिज द्रव्ये किती आहेत, मूलद्रव्ये किती आहेत आणि ती कोणकोणती आहेत. काही मृदेमध्ये लोहाचं प्रमाण असतं, काही मृदेमध्ये बॉक्साईडचं प्रमाण असतं, काही मृदेमध्ये इतर काही जास्त असेल, कोलंबाईट असेल, कथिल असेल, हे सगळं असतं. मग हे अशा प्रकारची खनिज द्रव्ये अस्तित्वात असल्यामुळं मृदेची एक संरचना तयार झालेली असते. ती कोणत्या प्रकारची आहे, त्यामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत त्यामध्ये. त्यानंतर घनता. मृदेला एक विशिष्ट प्रकारची घनता असते. जसं आपण पाहतो की बाबा पाण्याची घनता काय आहे किंवा समुद्राच्या पाण्याची घनता काय आहे किंवा एखाद्या कापडाची घनता काय आहे किंवा एखाद्या लाकडाची घनता काय आहे, तसं मृदेची घनता मोजली जाते की एखाद्या मृदेची घनता कमी असते, एखाद्या मृदेची घनता जास्त असते, ते वैशिष्ट्य. मृदेची सच्छिद्रता. मृदेची सच्छिद्रता म्हणजे काय, की एखाद्या प्रदेशातील मृदेमध्ये पावसाचे पाणी किंवा जमिनीवरती पडलेले पाणी हे जमिनीमध्ये मुरण्याची क्रिया जास्त प्रमाणात होते. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात झिरपते का, तर तेथील मृदेला छोटे छोटे छिद्र असतात. जसं खडकाला छिद्र असतात, जसं स्पंजला छिद्र असतात. मग त्या ठिकाणी अशी सच्छिद्र प्रकारची मृदा जर असेल तर पाणी झिरपण्याची क्रिया जास्त असते, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता त्या ठिकाणी जास्त असते. पण जर मृदा अछिद्र असेल तर मात्र त्या ठिकाणी पाणी जास्त मुरत नाही, जास्त झिरपत नाही किंवा अशा प्रकारची जमीन पाणी जास्त शोषून घेऊ शकत नाही. या वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा म्हणजे मृदेचे हे गुणधर्मामध्ये या गोष्टी समाविष्ट होतात. मृदेचा रंग. आपल्याला तांबडी मृदा पाहतो, जांभी मृदा पाहतो, काळी मृदा पाहतो, पांढरी मृदा पाहतो किंवा करड्या रंगाची मृदा पाहतो. हे मृदेला वेगवेगळ्या प्रकारचे रंग हवामानानुसार, तेथील खनिज संपत्तीनुसार प्राप्त झालेले असतात किंवा मृदेमध्ये कोणते घटक अस्तित्वात आहेत यावरून किंवा हवामानाचा परिणाम होऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाची आपल्याला मृदा आढळते. ते एक वैशिष्ट्य आहे. तापमान. तापमान हा सुद्धा एक अत्यंत मृदेचा गुणधर्म, एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणून ओळखला जातो की पृथ्वीचं सरासरी तापमान आपण 5.5 सेल्सिअस आहे, घनता 5.5 सेल्सिअस आहे. पण पृथ्वीचं सुद्धा तापमान आहे ठराविक असं, निश्चित असं, आणि भूपृष्ठाला सुद्धा तापमान आपल्याला असलेलं आढळतं. आता हे तापमान हवामानाला अनुसरून वेगवेगळ्या प्रदेशातील मृदेमध्ये वेगवेगळं आढळतं. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मृदेचं तापमान जास्त आढळतं, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये मृदेचं तापमान कमी आढळतं, तर शीत कटिबंधीय प्रदेशामध्ये मृदेचं तापमान अत्यंत कमी असलेलं आढळतं. त्यानंतर आर्द्रता. आर्द्रता हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा घटक किंवा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म म्हणून ओळखला जातो. मृदेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती आहे
याच्यावरून त्या मृदेमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके योग्य प्रमाणामध्ये कोणत्या कालावधीमध्ये येऊ शकतात याचा आपल्याला अभ्यास करता येतो. जे मृदेमध्ये काही मृदेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते, काही मृदेमध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. म्हणजे हे पोत असेल, संरचना असेल, घनता असेल, सच्छिद्रता असेल, रंग असेल, तापमान असेल किंवा आर्द्रता असेल, हे मृदेचे संदर्भातले असणारी संपूर्ण वैशिष्ट्ये मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासले जातात. आणि त्यानंतर रासायनिक गुणधर्मामध्ये मृदेची आम्ल येतो, म्हणजे आम्लता येते, विम्लता येते, लवणता येते. मृदेमध्ये नत्र काय आहे, स्फुरद काय आहे, पालाश काय आहेत, किती आहेत, गंधकाचं प्रमाण किती आहे, याच्यावरून मृदेची रासायनिक गुणधर्म ओळखले जातात. बऱ्याच वेळा जमिनीला जर ज्यावेळी आपण पाण्याचा अतिरिक्त पुरवठा जर केला, प्रमाणापेक्षा जास्त जर जमिनीला पाण्याचा पुरवठा झाला तर जमीन क्षारयुक्त बनते किंवा आम्लयुक्त बनते, विम्लयुक्त बनते किंवा लवणता त्याची जास्त आपल्याला आढळते. वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण ज्यावेळी आपण त्याला खतांचा पुरवठा केला तर त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण जास्त असलेलं आढळतं किंवा जमिनीवरती पडलेला पालापाचोळा जर कुजून त्याचं एक विघटन होऊन एक रासायनिक द्रव तयार होतो आणि तो जमिनीमध्ये मिसळतो, त्याला आपण स्फुरद, पालाश असे म्हणतो. काही वेळा गंधकही त्याच्यामधून निर्माण झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. जे कोणत्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारची रासायनिक घटक आहेत याच्यावरून त्या मृदेचे रासायनिक गुणधर्म निश्चित झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. जैविक घटकामध्ये वनस्पती, सूक्ष्मजीव आणि प्राणी यांचा समावेश होतो. जैविक घटकामध्ये काही प्रदेशामध्ये वनस्पतीचं प्रमाण कमी आढळतं, काही प्रदेशामध्ये वनस्पती प्रमाण जास्त आढळतं. मात्र वनस्पती कोणत्या प्रकारच्या आहेत, कोणत्या वर्गीय वनस्पती आहेत, कारण प्रत्येक वनस्पतींचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. काही शिंगा येणाऱ्या वनस्पती असतात, काही गवत वर्णीय वनस्पती असतात, तर काही काटेरी खुरट्या वनस्पती असतात, तर काही उंचच्या उंच सदाहरित अरण्याची झाडे, वृक्ष आपल्याला आढळतात. ह्या प्रत्येक वनस्पतींची वैशिष्ट्ये वेगवेगळी आढळतात. मग ज्या प्रदेशामध्ये अशा प्रकारची वनस्पती आढळते त्या ठिकाणची मृदा एक वेगळ्या प्रकारची आपल्याला असलेली पाहावयास मिळते. सूक्ष्म जीवजंतू, गांडूळ असेल किंवा छोटे छोटे कीटक असतील किंवा अत्यंत जीवजंतू असतील, यांच्यामुळे एक विशिष्ट प्रकारची जैविक मृदा तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि प्राणी, कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात त्याचा परिणाम मृदेमध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा संपूर्ण जो भाग आहे, हा संपूर्ण भाग मृदेतील घटक आणि मृदेचे गुणधर्म हा संपूर्ण व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो. या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला मृदा भूगोलामध्ये करावा लागतो किंवा केला जातो. म्हणून मृदा भूगोलाचे हे संपूर्ण घटक एक अत्यंत महत्त्वाचे म्हणून अभ्यासले जातात. हे सर्व घटक अभ्यासल्याशिवाय मृदा भूगोलाचा अभ्यासच परिपूर्ण होत नाही. म्हणजे मृदा भूगोलाची व्याप्ती जर आपण विचारात घेतली तर मृदा भूगोलाच्या व्याप्तीमध्ये मृदा भूगोलाच्या अभ्यासाच्या घटकांचा समावेश होत असलेला आपण पाहतो. विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी आपण थांबतो. यापुढील भाग आपण पुढील तासाला पाहू. आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण आभार. थँक्यू व्हेरी मच.